आणि यावर्षी न भूतो न भविष्य इतकं सारं नुकसान झालेलं आहे, जवळपास 65 लाख हेक्टरचं. तर पीक विमा कंपन्याची कंबर ही मोडलेली आहे. मग पीक विमा कंपन्या टाळाटाळ नक्कीच करणार पीक विमा लागू करण्यासाठी. नियमावरती बोटं ठेवली जाणार किंवा जे अहवाल आहे पीक विम्याचं उंबरठा उत्पन्नाचं त्यातच छेडछाड करून पीक विमा कंपन्या बायपास करण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करतील का? तर यामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सगळं मित्र स्वागत आहे आपल्या दत्ताचोले माहिती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. राज्य सरकारने हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला देण्याचं वचनही केलेलं आहे. त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की NDRFची जी मदत आहे 8,500ची आहे हेक्टरी. त्यातच राज्य सरकार 10,000 देणार आहे. अशा प्रकारे 18,500. त्यानंतर पीक विम्यामार्फत 17,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि ही गोळाबेरीज वाढवत बाकी पशुधनाचं नुकसान असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, घराचं नुकसान असेल, जमीन खरडून गेलेली असेल, तर ह्या सगळ्याची आकड्याची जुळवाजुळव करून गोळाबेरीज हे 50,000 रुपये हेक्टरीपर्यंत घालण्यात आलेलं आहे. मग आता यातच जी मदत पहिल्याची 8,000 आणि ही 10,000 आहे ती डायरेक्ट खात्यावरती येणार आहे. आता शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे 18,500 तर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून सरकार त्यांच्या खात्यावरती टाकणार आहे. परंतु हे पीक विम्याचे जे 17,000 रुपये हेक्टरी आहेत ते कसे प्राप्त होणार आहेत? शेतकऱ्यांसमोर सवाल आहे की सरसकट जे दुष्काळग्रस्त तालुके आहेत त्यांना पीक विमा लागू होणार आहे का ज्यांनी पीक विमा भरलाय त्यांनाच पीक विमा लागू होणार आहे? आपण पाहतोय की पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच जर पीक विमा मिळणार असेल तर या पीक कापणी प्रयोगामध्ये जर मंडळं पुढे गेली उंबरठा उत्पन्नाच्या पुढे तर मग दुष्काळग्रस्त असूनही त्याला पीक विमा मिळेल का नाही हाही प्रश्नचिन्ह आहे. आणि ज्यांनी पीक विमा नाही भरलाय आणि दुष्काळग्रस्त जे तालुका असेल मंडळ दुष्काळग्रस्त असेल तर त्याला पीक विमा मिळेल का हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. हे प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आणि यावर्षी न भूतो न भविष्य इतकं सारं नुकसान झालेलं आहे, जवळपास 65 लाख हेक्टरचं. तर पीक विमा कंपन्याची कंबर ही मोडलेली आहे. मग पीक विमा कंपन्या टाळाटाळ नक्कीच करणार पीक विमा लागू करण्यासाठी. नियमावरती बोटं ठेवली जाणार किंवा जे अहवाल आहे पीक विम्याचं उंबरठा उत्पन्नाचं त्यातच छेडछाड करून पीक विमा कंपन्या बायपास करण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करतील का? तर यामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं उत्तर आणि सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती आणि सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेत आणि अचूक मिळत राहतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, आता जे काही सोयाबीनचं खरीप हंगामाचं पीक कापणी प्रयोग सुरू आहे आणि यावर्षीचं जर तुम्हाला 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर तुम्हाला पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरतीच तो मिळू शकतो. राज्यात जवळपास 29 जिल्हे आहेत जे बाधित ठरलेले आहेत अतिवृष्टी आणि पुरामुळं आणि त्या 19 जिल्ह्यामध्ये 253 आणि नवीन काही जमा केलेले तालुके आहेत. त्यामुळे एकूण आकडा 282 तालुके आहेत जे दुष्काळग्रस्त ठरवण्यात आलेले आहेत. आता याच 282 तालुक्यामध्ये तब्बल 2,000 पेक्षा जास्तही महसूल मंडळ आहेत. मग आता या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगाची सुरुवाती झालेली आहे. तर पीक कापणी प्रयोग करताना काय काय काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमुळं त्यांना फटका बसू शकतो ते आपण थोडक्यात बघूया. सोलापूरच्या जिल्ह्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर बीडमध्ये जो प्रकार घडलेला आहे की अतिवृष्टीनं बाधित झालेला प्लॉट निवडण्याऐवजी चांगला प्लॉट निवडून त्यामध्ये पीक कापणी प्रयोग हा करण्यात आला आणि त्यामुळेच स्थानिक प्रशासन असेल किंवा कलेक्टर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला होता. मग अशी काही परिस्थिती होतीये का? कारण जर जो पीक कापणी प्रयोगाचा प्लॉट आहे तो प्लॉट सर्वसाधारण प्लॉट न निवडून जर चांगला प्लॉट निवडला किंवा त्या प्लॉटची साईज जर व्यवस्थित नसेल तर तो उंबरठा उत्पन्नापेक्षाही जास्त उत्पन्न तुमचं दाखवू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला पीक विम्यापासून वंचित राहावं लागेल. मग शेतकऱ्यांना काळजी काय घ्यायची आहे तर तुम्हाला तुमच्या गावात किंवा तुमच्या महसूल मंडळात जे काही पीक कापणीचे प्रयोग आहेत, अट अशी आहे की एका महसूल मंडळात कमीत कमी 10 पीक कापणी प्रयोग घेणं बंधनकारक आहे. एका तालुक्यामध्ये कमीत कमी 16 पीक कापणी प्रयोग ही घेणं बंधनकारक आहे. त्या पीक कापणी प्रयोगासाठी महसूल विभागाचे तलाठी, त्यानंतर कृषी विभागाचे कृषी अधिकारी, त्याच्यानंतर ग्रामविकासच्या ग्रामसेवक या 3 अधिकाऱ्यांच्या समवेत ह्या पीक कापणी प्रयोग केला जातो. परंतु पीक कंपनी, विमा कंपनी आणि सरकार याची लागीबंदी जर झाली तर आकडे मोडतोड करून उंबरठा उत्पन्नाच्या पुढे दाखवून तुम्हाला पीक विम्यापासून वंचित ठेवता येईल आणि ज्याची भीती पीक विमा कंपनीना आहे की न भूतो न भविष्य त्यांना इतका सारा पीक विमा हा लागू करावा लागेल तर त्याच्यापासून ते वाचू शकतात. तो म्हणजे पर्याय म्हणजे उंबरठा उत्पन्न हे जास्त दाखवणं. आता दुसरी बाब अशी आहे की आपण पाहतो की मागील 2 ते 3 वर्षात सातत्यानं उत्पन्न जे आहे ते घटत गेलेलं आहे. वेगवेगळे कारण आहेत, अतिवृष्टी असेल किंवा कापणीच्या वेळेस जे काही नुकसान झालेलं असेल त्यामुळं वर्षानुवर्ष उंबरठा उत्पन्न हे कमी होत आलेलं आहे आणि ही एक चांगली बाब आहे की यावर्षी पण जे काही उत्पन्न असणार आहे ते मागच्या वर्षीपेक्षाही कमीच असणार आहे आणि त्यामुळं दाट शक्यता आहे की यावर्षी तुम्हाला तुमचं उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असू शकतं आणि तुम्हाला विमाही मिळू शकतो. आपण पाहतो की मागच्या 2020 साली पण
अशाच प्रकारे उंबरठा उत्पन्नावरतीच विमा लागू झाला होता. परंतु बऱ्याच जिल्ह्यापैकी परभणी जिल्हा असेल, त्यामध्ये शेतकऱ्याने मोर्चाही काढला आणि त्याच्या विरोधात कंपनीच्या विरोधात कोर्टातही गेले, परंतु अद्यापही त्यांना त्याचा निकाल लागलेला नाहीये. आशा करूया की हे जे काही निकष आहेत, ज्या की ग्रे एरियामध्ये येतात आणि ज्याच्यामुळे की सरकारलाही त्यामध्ये काही हस्तक्षेप करता येत नाही आणि पीक विमा कंपन्याही या विमा लागू करण्यापासून दूर राहतात. यामध्ये शेतकऱ्याने काळजी घ्यायची आहे आणि पीक कापणी प्रयोगाकडे लक्ष देऊन आपल्या तालुक्याचं किंवा महसूल मंडळाचं उंबरठा उत्पन्न नक्कीच कमी झालंय का हे पाहून तपासून घेणं गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि जर उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी जर तुमचं उत्पन्न झालं मंडळाचं, तरच तुम्हाला 17,000 मिळणार आहे. त्यामुळे सरसकट 17,000 मिळतील असं ते नाहीये. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.